श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो. म्हणे जे जे हा अधिष्ठिल, ते आरंभीच यया फळेल. म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू आया. देव मनात म्हणतात, जो जो अभ्यास हा करील तो तो एकदम सुरुवातीलाच याला फलद्रूप होईल. म्हणून याला जर अभ्यास सांगितला तर तो कधीच वाया जाणार नाही. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथराजू. असा सर्व विचार करून देव त्यावेळी अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आता तुला जो श्रेष्ठ मार्ग आहे तो सांगतो, तो ऐक. तेत प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची कोडी. जिये मार्गीचा कापडी, महेशू अजुनी. हा मार्ग म्हणजे कर्म प्रवृत्ती रूप एक वृक्षच आहे, पण याच्या बुडाशी मात्र कर्म निवृत्ती रूप असंख्य फळे आहेत. भगवान शंकर या मार्गाने अजून प्रवास करीत आहेत. पै योगवृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली. की तेत अनुभवाच्या पाऊली, धोरणू पडिला. पण योगी लोकांनी खरोखर मार्ग नसलेल्या अरण्यात किंवा आकाशात वाट चालण्याला सुरुवात केली. तेथे येत जाणारा जो अनुभव तेच पाऊल होय, व अनुभवाच्या पाठी येत गेलेला अनुभव ही रुळलेली पाऊल वाट होय. तीही आत्मबोधाचे निवजू कारे, धाव घेतली एकसरे. की एर सकळ मार्ग निदसुरे, सांडून या. आत्मबोधाला प्रतिबंधक रिद्धिसिद्धी प्राप्त करून घेणे इत्यादी अज्ञानी लोकांचे जे मार्ग होते ते सोडून आत्मानुभवाचा जो सरळ मार्ग होता त्या मार्गाने त्यांनी एकसारखी धाव घेतली. पाटी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले, येणेची पंथे. नंतर ऋषीमुनी या मार्गाने येऊ लागले व साधक दशेतून सिद्ध दशेत गेले. आत्मज्ञानी पुरुष देखील या मार्गाचा अवलंब करूनच थोर जगन्मान्य झाले. हा मार्गू जय देखिजे, तय तहान भूक विसरिजे. रात्री दिवसू नेनिजे, वाटे ये. या मार्गाला जो लागला तो तहान भूक देखील विसरतो व रात्री दिवसाचे देखील त्याला ज्ञान होत नाही. चालता पाऊल जेत पडे, तेत अपवर्गाची खाणी उघडे. आवाटलिया तरी जोडे, स्वर्गसुख. चालत असताना ज्याचे जेथे जेथे पाऊल पडेल तेथे तेथे मोक्षाचा त्याला अनुभव येतो. यदा कदाचित मार्ग चुकला तर स्वर्गसुख भोगायला मिळते. निघिजे पूर्विलिया मोहरा, की येईजे पश्चिमेची आघरा. निश्चळपणे धनुर्धरा, चालणे तिचे. हा मार्ग म्हणजे पूर्व दिशेने निघून पश्चिम दिशेला पोचावे असा आहे. या मार्गाचे चालणे म्हणजे अत्यंत दृढ श्रद्धा ठेवणे होय. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे. हे सांगो काय सहजे, जानशी तू. या मार्गाने ज्या गावाला पोचायचे असते तो गाव योगी आपणच होतो हे तुला काय सांगू, तुला आपोआप पुढे कळून येईल. तेत पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा. का आरती समुद्रोनी न काढावा, बुडतुजी मी. हे ऐकून अर्जुन म्हणतो, देवा मग आता केव्हा ती स्थिती प्राप्त करून द्याल. या उत्कंठारूप समुद्रात मी बुडत आहे, त्यातून मला काढणार की नाही. तव कृष्ण म्हणती ऐसे, हे उत्सृंखळ बोलणे कायसे. आम्ही सांगतसो आपेसे, वरी पुशले तुवा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना असे काय उतावीळपणे बोलतोस. अरे आपण होऊन सांगणार होतोच, आणखी तूही विचारलेस एवढेच. श्लोक. शुचो देशे प्रतिष्ठाप्य, स्थिर मानसमात्मना. नात्युश्रितं नातिनीचं, चैलाजिनकुशोत्तरं. ज्ञानोबा तुकाराम. तरी विशेषे आता बोलिजेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे लागेल स्थान पहावे. आता अर्जुना येथून योगाचे सविस्तर रीतीने विवेचन करणार आहे, पण ते सर्व तसा अनुभव घेतला तर उपयोगाचे होईल. म्हणून अभ्यास करण्याकरता तसे एकांताचे स्थान पाहून घ्यावे.
जेत आरानुकेचे निकोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्याशी दुनिवचडे देखिलिया जे. थोडा वेळ आनंदात बसावे या इच्छेने जेथे बसले असता पुन्हा उठावे असे वाटणार नाही व जे पाहता क्षणीच वैराग्य दुप्पट वाढेल. जो संती वसविला ठावो, संतोषाशी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. जेथे संत सज्जनांची वस्ती आहे व विषया वाचून मनाच्या संतोषाला साह्य होईल आणि मनाला धैर्य धरण्याचा उल्हास वाटेल. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभववरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेत. अभ्यासच आपण योगाकडून अभ्यास करून घेईल व अनुभव आपणच अंतःकरणाचा स्वीकार करील. अशी थोर रमणीयता सदा सर्वदा जेथे असेल. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखांडियाही असता समूळ होय. सहज एखादा नास्तिक त्या ठिकाणाहून गेला असता त्यालाही तेथे तपश्चर्या करावी अशी मनापासून इच्छा उत्पन्न होईल. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला औचिता, तरी सकामुही परी मागोता निघो विसरे. सहज वाटेने जात असता जर एखादा कामी पुरुष अकस्मात तेथे प्राप्त झाला तर त्यालाही परत जाण्याचे भान राहणार नाही. ऐसे निनजळाहतया ते राहवी, भ्रमतया ते बैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते. याप्रमाणे राहू न इच्छिणाऱ्याला राहायला लावणारे, व्यर्थ भटकणाऱ्याला बसविणारे व वैराग्याला थापटून जागे करणारे. हे राज्यवर सांडीजे, मग निवांता येथेची अशीजे, ऐशे शृंगारियाही उपजे देखत खेळो. हे स्थान पाहिल्याबरोबर संपूर्ण राज्य वैभव सोडून एकटेच आनंदाने ते राहावे असे विलासी पुरुषालाही वाटेल. हे जेने माने बरवंट आणि तैसेची अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. या सर्व रीतीने जे उत्तम आहे आणि अति पवित्र आहे व त्याचप्रमाणे जेथे सर्व जगाचे अधिष्ठान जे ब्रह्मस्वरूप ते प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसते. आणि काही एक पहावे, जे साधकी वसते होवावे, आणि जनाचे निपाय रवे रुळेचे ना. आणखी एक गोष्ट तिथं पाहिली पाहिजे. योगाभ्यासी साधक पुरुषाचे जेथे राहणे असेल व विषयासक्त पुरुषांचे तेथे मुळीच येणे जाणे नसेल. जेथ अमृताचे निपाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. जी मुळासह अमृततुल्य गोड असून जी सदा फळणारी आहेत अशा फळांची तेथे दाट झाडे आहेत. पाऊला पाऊला उदके, वर्षा काळेही अति चोखे, निर्जरे का विषेके सुलभे जेथ. पावसाळा नसताना देखील पावला पावलावर जेथे स्वच्छ पाणी किंवा झरे सुलभ सापडतात. हा आतपुही आळू माळू, जाणीजे तरी शीतळू, पवनू अति निश्चळू मंदू झुळके. सूर्याचे ऊन देखील जिथे थोडे शीतळ वाटेल व वाऱ्याची सारखी मंद झुळूक येत राहील. बहुत करुणी निशब्द, दाट नरिगे श्वापद, शुकहन षटपद तेऊ ते नाही. बहुत करून जेथे शब्दच ऐकू येत नाहीत, जेथे श्वापदे फार नसतील, रागू किंवा भ्रमर हेही जेथे नाहीत. पाणी लगे हंसे, दोन्ही चारी सारसे, कवने केवेळे बैसे तरी कोकिळही हो. पाण्याच्या आश्रयाने राहणारे हंस, दोन चार सारस पक्षी, एखाद्या वेळी कोकिळा बसली तरी चालेल, निरंतर नाही तरी आली गेली काही. हो तू का मयुरेही आम्ही नान म्हणो. नेहमी नाही तर एखाद्या वेळी मधून मधून मोर येत जात असले तर आम्ही नको असे म्हणत नाही. परी आवश्यक पांडवा, ऐसा ठाव जोडावा, तेथ निगुडमठ होवावा का शिवालय. पण असे एखादे निवांत स्थान मात्र असणे आवश्यक आहे. तेथे कोणाच्या दृष्टीच पडणार नाही असा गुप्त मठ किंवा शिवमंदिर पहावे. दोही माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते, बहुत करुणी एकांते बैसीजे गा. यापैकी जे आवडेल किंवा मनाला रुचेल ते घ्यावे. पण या सर्वांचे तात्पर्य हेच आहे की योगाभ्यासाकरता असे एकांतात बसावे. म्हणून तैसे ते जाणावे,
मन राहते पहावे, राहील ते तर रचावे असं नाहीसे. तशी त्या जागेची परीक्षा करून घ्यावी व मनाला तेथे उल्हास वाटतो किंवा नाही हे पहावे, आणि उल्हास वाटत असला तर मग तेथे बसण्याकरता आसनाची अशी रचना करावी. वरी चोकट मृग शेवडी, माझी धुतवस्त्राची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर. सर्वांच्या वर हरणाचे मृदू कातडे अंतरावे, त्याच्या खाली स्वच्छ धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी व सर्वांच्या खाली आग्रासह असलेले दर्भ अंतरावे. सकोमळ सरीसे, सुबद्ध राहती आपेसे, एक पाडे तैसे ओझा घाली. हे दर्भ कोवळे सारख्या लांबी रुंदीचे व सारखे एकमेकास घट्ट धरून राहतील अशा रीतीने नीट सपाट जमिनीवर अंतरावे. परी सावियाची उंच होईल, तरी अंगहन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. अशा रीतीने रचलेले आसन जर का उंच झाले तर शरीर हालेल, आणि खाली जमिनीशी फार लागून झाले तर भूमीचे ओलावा इत्यादी दोष लागतील. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होवावे असं नाहीसे. म्हणून तसे करू नये, सारखे ठेवावे, फार सांगत नाही असे आसन असावे. श्लोक. तत्रेकाग्रं मना कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया, उपविश्यासने युंजाद्योगमात्मविशुद्धये. ज्ञानोबा तुकाराम. मग तेत आपण एकाग्र अंतकरण, करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. मग मन अत्यंत एकाग्र करावे व सद्गुरूंचे अत्यंत प्रेमाने स्मरण करून अनुभव घ्यावा. जेत स्मरते आदरे, सबाह्य सात्विके भरे, जव काठिन्य विरे अहंभावाचे. ज्या सद्गुरूच्या अत्यंत प्रेमपूर्वक केलेल्या स्मरणाने मन सात्विक अष्टभावाने भरून आले असता देहाच्या आत व बाहेर सर्व सत्वगुणाची वृद्धी होऊन अहंभावाचे काठिन्य नाहीसे होते. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. अहंभाव गळला की विषयांचा सर्वस्वी विसर पडतो, इंद्रियांची विषयसुखाविषयीची व्याकुळता नाहीशी होते व संपूर्ण मनाची हृदयाच्या ठिकाणी घडी होऊन राहते. ऐसे ऐक्य हे सहजे, भावे तव राहिजे, मग तेनेची बोधे बैशिजे आसनावरी. असे हे मन, इंद्रिय व अंतकरण यांचे मूळचे ऐक्य होईपर्यंत प्रेमाने सद्गुरूंचे स्मरण करीत राहावे व या ऐक्यबोधाला घेऊनच आसनावर बसावे. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनू धरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. मग शरीराला सावरणारा दुसरा कोणी नसून शरीरच शरीराला सांभाळते व प्राणवायूला देखील धरून ठेवणारा दुसरा कोणी नसून प्राणच प्राणाला धरून ठेवतो, असा पुढे पुढे उत्तरोत्तर वाढता अनुभव येऊ लागतो. प्रवृत्ती मागोती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आगवे अभ्यास सरे बैसत खेळो. सर्व प्रवृत्ती बंद पडते व समाधी दशा अलीकडेच सापडते किंवा हाती लागते. अशा रीतीने आसनावर बसल्याबरोबरच सर्व समाधीपर्यंतचा अभ्यास संपून जातो. मुद्रेची प्रौढी ऐसी, तेची सांगिजेला आता परियेशी, तरी उरुया जगनाशी जडो निघाली. अर्जुना, ज्या मुद्रेच्या थोरवीने अभ्यास साधतो ती मुद्रा मी आता तुला सांगतो ऐक. आपल्या मांड्या पोटरीशी घट्ट धराव्या, चरणतळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी, सुघटिते गाडी संचरी पा. मग एका पायाच्या तळव्यावर दुसऱ्या पायाचा तळवा वाकडा ठेवून आधार चक्ररूपी वृक्षाच्या बुडाशी म्हणजे गुदस्थानाच्या ठिकाणी ते चांगले स्थिर व घट्ट लावावे. सव्यतो तळी ठेविजे, तेने शिवनीमध्ये पिढीजे, वरी बैसे तो सहजे वामचरणू. त्यात उजव्या पायाची टाच खाली ठेवून त्या टाचेने शिवण मधोमध पक्की दाबावी, म्हणजे सहज उजव्या पायाच्या तळव्यावर डाव्या पायाचा तळवा राहतो. गुदमेड्रा आतोती, चारी अंगुळे निगुती, तेत सार्ध सार्ध प्रांती सांडोनिया. गुद आणि शिश्न यांच्यामध्ये जी 4 बोटे जागा असते त्यापैकी इकडील व तिकडील
दीड बोटे जागा सोडून द्यावी. माझी अंघोळ एक निघे, ते तटाचे चेनी उत्तर भागे. नेहटी जे वरी अंगे पेललेनी, राहिलेली मधली एका बोटाची जी जागा आहे ती उजव्या पायाच्या टाचेच्या मागल्या भागाने शरीराचा तोल सांभाळून वर रेटावी. उचलिले का नेनिजे, तैसे पृष्ठांत उचलिजे. गुल्फद्वय धरिजे तेनेची माने. शरीर वर उचलले गेले हे समजणार सुद्धा नाही अशा रीतीने हळूच पाठीचा खालचा भाग किंचित वर उचलावा व तशाच रीतीने पायाचे दोन्ही घोटेही वर धरावे. मग शरीर संचू पार्था, अशेषही सर्वता. पार्ष्णीचा माता स्वयंभू होय. अर्जुना, मग या संपूर्ण शरीराचा सांगाडा घोट्यावर स्वयंभू राहतो. त्या घोट्यावरच संपूर्ण शरीराचा सांगाडा धरला जाईल असा याचा अर्थ आहे. अर्जुना, हे जाण मूळबंधाचे लक्षण. वज्रासन गौण नामयाशी. याप्रमाणे अर्जुना, ज्याला मूळबंध म्हणतात त्याचे हे लक्षण आहे. वज्रासन हेही त्याला दुसरे गौण नाव आहे. ऐसी आधारी मुद्रा पडे, आणि आधीचा मार्गू मोडे. तेथ पानू आतुलेकडे ओटू लागे. याप्रमाणे गुदाच्या ठिकाणी असलेल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी अशी मूळबंधाची ठेवण बरोबर असली की अपान वायूचा खाली वाहण्याचा मार्ग बंद होतो व तो आतल्या भागाने संकोचू लागतो, म्हणजे वर जातो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.